अजित पवारांची महिला डॉक्टरच्या कुटुंबासोबत चर्चा, कुणालाही सोडणार नाही अजित पवारांचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाकणकरांच्या वक्तव्याबाबत विचारणा करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. एसआयटी जरी बसवली तरी पोलीस अधिकारी त्यांच्याच दबावाखाली येतील असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगली समिती बसवावी आणि त्यामध्ये जे प्रकरण आहे ते कोल्हापूर हायकोर्टकडे बेंच करण्यात यावं. कारण तिथे सातारा हायकोर्ट म्हणजे सातारा कोर्टमध्ये जर झालं किंवा फलटण कोर्टमध्ये तर पूर्णपणे दबाव येईल या प्रकरणात आणि न्याय कसाच मिळू शकणार नाही असं आमचं मत आहे. मी आता यवतमाळमध्ये आहे. अमरावतीला गेलोय. अमरावतीला मुख्यमंत्री आले. मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्यांच्यासोबत बोललो, डॉक्टर त्यांच्याशी बोललो, त्यांच्या वडिलांशी बोललो आणि त्या परिवाराचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलीला न्याय देण्यासाठी आता न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि हायकोर्टकडे बेंच झाली पाहिजे. हो, धन्यवाद दादा, तुमचे आभारी आहोत आम्ही.